कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी काय करावे? नंबर 1, स्पष्ट ध्येय निश्चित करा आणि मनाशी पक्का संकल्प करा. यशाची पहिली पायरी म्हणजे तुम्हाला नक्की काय हवे आहे हे स्वतःला स्पष्ट कळले पाहिजे. अनेक लोक मेहनत करतात पण त्यांना दिशा नसते. दिशा नसलेली मेहनत म्हणजे समुद्रात दिशाहीन भटकणाऱ्या होडीसारखी असते. तुम्ही कोणत्या कामात पुढे जायचे, किती उंची गाठायची, किती कालावधीत गाठायची याचे स्पष्ट चित्र मनात उभे राहिले पाहिजे. ध्येय जितके स्पष्ट तितकी कृती ठाम होते. संकल्प करताना मनात शंका ठेवू नका. करूनच दाखवणार ही जिद्द मनात पेटली पाहिजे. ध्येय लिहून ठेवा, रोज वाचा, रोज मनात त्याची आठवण करा. ध्येय विसरला की माणूस रस्ता चुकतो. नंबर 2, सातत्यपूर्ण परिश्रम आणि शिस्त अंगीकारा. यश एका दिवसात मिळत नाही. रोजच्या छोट्या छोट्या कृतीची साठवण म्हणजे मोठी यश. अनेक जण सुरुवातीला जोमात काम करतात पण काही दिवसांनी थांबतात. हेच अपयशाचे कारण ठरते. दररोज ठराविक वेळ कामासाठी द्या. मन नसले तरी काम करा. शिस्त म्हणजे स्वतःवर नियंत्रण. झोप, आहार, वेळेचे नियोजन, अभ्यास, सराव यामध्ये नियमितता ठेवा. सातत्याने वाहणारे पाणी दगडालाही झिजवते, तसा सातत्यपूर्ण परिश्रम नशिबालाही बदलतो. नंबर 3, अपयशाला गुरु माना. हार मानू नका. प्रत्येक मोठ्या यशामागे अनेक अपयशांची शृंखला असते. अपयश आले की लोक खचतात, स्वतःला कमी लेखतात, पण अपयश म्हणजे शेवट नसतो, तो शिकवण देणारा टप्पा असतो. काय चुकले, कुठे कमी पडले, काय सुधारता येईल याचा शांतपणे विचार करा. चुका मान्य करणे ही कमजोरी नाही, ती ताकद आहे. जे लोक अपयशातून शिकतात तेच पुढे टिकतात. हार मानणे म्हणजे स्वतःवर अन्याय करणे. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न थांबवत नाहीत तोपर्यंत तुम्ही हरलेले नसता. नंबर 4, योग्य संगत आणि सकारात्मक विचार जपा. मनुष्य ज्या लोकांमध्ये राहतो तसा बनतो. सकारात्मक लोक सतत शंका, भीती, निराशा पसरवतात. अशा वातावरणात आत्मविश्वास कमी होतो. सकारात्मक, नेहमी प्रामाणिक लोकांची संगत ठेवा. चांगले विचार ऐका, वाचा, आत्मसात करा. मनात चांगले विचार असतील तर कृतीत चांगली होते. मत्सर, द्वेष, तुलना या गोष्टी मनाची शक्ती कमी करतात. स्वतःची तुलना फक्त कालच्या स्वतःशी करा. रोज थोडी प्रगती करा. नंबर 5, वेळेचे महत्त्व ओळखा आणि नियोजन करा. वेळ हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. पैसा गमावला तर परत मिळू शकतो पण गेलेली वेळ परत येत नाही. दिवसाची सुरुवात नियोजनाने करा. कोणतेही काम आधी, कोणते नंतर, किती वेळ द्यायचा हे ठरवा. काम पुढे ढकलण्याची सवय सोडा. उद्या करू हा शब्द यशाचा शत्रू आहे. लहान लहान वेळ वाया घालवणे म्हणजे आयुष्य वाया घालवणे. प्रत्येक तासाचा उपयोग कसा होईल याचा विचार करा. नंबर 6, आत्मविश्वास आणि संयम जोपासा. यशाच्या प्रवासात अडथळे येणारच. कधी लोक हसतील, कधी टीका करतील, कधी परिस्थिती साथ देणार नाही. अशा वेळी आत्मविश्वास ढळू देऊ नका. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, संयम ठेवा. झाड लावल्यावर लगेच फळ येत नाही, त्याला वेळ द्यावा लागतो. तसाच तुमच्या मेहनतीला वेळ द्या. उतावळेपणा निर्णय बिघडवतो. शांत मनाने घेतलेला निर्णय दीर्घकाळ टिकतात. नंबर 7, सातत्याने स्वतःचा विकास करा आणि नम्र राहा. जग सतत बदलत आहे. नवीन ज्ञान, नवीन कौशल्य, नवीन पद्धती शिकत राहा. स्वतःला अद्ययावत ठेवा. मला सगळे येते ही भावना प्रगती थांबवते. शिकण्याची भूक जिवंत ठेवा. तसेच यश मिळाले तर नम्र राहा. गर्वामुळे माणूस खाली नेतो. नम्रता माणसाला मोठं बनवते. इतरांना मदत करा. अनुभव वाटा. कृतज्ञ राहा. कृतज्ञ मन शांत असते आणि शांत मन योग्य निर्णय घेते. नंबर 8, कृतीला प्राधान्य द्या. विचारात अडकून राहू नका. अनेक लोक योजना खूप करतात, स्वप्ने खूप पाहतात पण प्रत्यक्ष कृतीत करत नाहीत. विचार करत बसण्यात आयुष्य निघून जाते. योग्य वेळ येण्याची वाट पाहू नका. वेळ कधीच पूर्णपणे योग्य नसते. जे उपलब्ध आहे तिथे आहात तिथूनच सुरुवात करा. छोटी सुरुवात मोठ्या यशाची बीज असते. कृती केल्याशिवाय अनुभव मिळत नाहीत आणि अनुभवाशिवाय प्रगती होत नाही. नंबर 9, स्वतःची जबाबदारी स्वतः द्या. अपयश आले की परिस्थिती, लोक, नशीब यांना दोष देणे सोपे असते पण खरा यशस्वी माणूस स्वतःची जबाबदारी स्वतः घेतो. हे माझ्याकडून चुकले असे म्हणायचे ध्येय ठेवा. जबाबदारी घेतली की सुधारण्याचा मार्ग खुला होतो. दोषारोप केल्याने वेळ वाया जातो. जबाबदारी घेतल्याने शक्ती वाढते. नंबर 10, मन आणि शरीर दोन्ही तंदुरुस्त ठेवा. थकलेले शरीर आणि गोंधळलेले मन मोठे यश मिळवू शकत नाही. नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. मन शांत ठेवण्यासाठी ध्यान, प्रार्थना किंवा एकांतात विचार करण्याची सवय लावा. निरोगी शरीरातच ताकदवान विचार जन्म घेतात. ऊर्जा टिकवली तर कामाची गती टिकते. नंबर 11, भीतीवर मात करा. नवीन काम सुरू करताना भीती वाटते, स्वाभाविक आहे. लोक काय म्हणतील, अपयश आले तर काय होईल, पैसा गेला तर काय होईल या प्रश्नांचे अनेक जण थांबतात पण भीतीवर चालत गेल्यावर धैर्य निर्माण होते. भीतीपासून पळू नका. तिच्याकडे तोंड करून उभे राहा. प्रत्येक वेळी भीतीवर मात केली की आत्मविश्वास दुप्पट होतो. नंबर 12, लहान यश साजरे करा पण थांबू नका. मोठ्या ध्येयाकडे जाताना मधल्या टप्प्यांवर छोटी यशे मिळतात, ती ओळखा आणि स्वतःचे कौतुक करा. यामुळे प्रेरणा वाढते पण त्या यशावर थांबू नका. ते फक्त पुढच्या
पायरीसाठीच ऊर्जा आहे. समाधान आणि स्थिरता यामध्ये फरक आहे. समाधान म्हणजे कृतज्ञता, स्थिरता म्हणजे प्रगती थांबवणे. नंबर 13, तुलना सोडा आणि स्वतःचा वेग ओळखा. प्रत्येक माणसाचा प्रवास वेगळा असतो. कोणीतरी लवकर पुढे जातो, कोणाला वेळ लागतो. इतरांच्या वेगाशी स्वतःची तुलना केली तर मनात कमीपणा येतो. स्वतःची क्षमता, परिस्थिती, वेळ यानुसार प्रगती करा. सातत्याने चालत राहणारा माणूस शेवटी पुढे जातो. नंबर 14, निर्णय क्षमता वाढवा. दुविधेत अडकून राहणे ही प्रगतीची अडचण आहे. योग्य माहिती गोळा करा, विचार करा आणि निर्णय घ्या. चूक झाली तरी त्यातून शिकता येते, पण निर्णयच घेतला नाही तर अनुभव मिळत नाही. ठाम निर्णय घेतल्याने मन स्थिर होते आणि कृती वेगाने वाढते. नंबर 15, टीका हो एका पण स्वतःचा मार्ग सोडू नका. यशाच्या प्रवासात टीका होणारच. काही टीका सुधारण्यासाठी उपयोगी असते, काही केवळ साहित करण्यासाठी असते. दोघांमध्ये फरक ओळखा. योग्य टीकेतून शिका, पण नकारात्मक बोलण्यामुळे मन खचू देऊ नका. तुमचे ध्येय तुमच्यासाठी स्पष्ट असेल तर बाहेरचा आवाज कमी महत्त्वाचा वाटतो. नंबर 16, चिकाटी हीच खरी ताकद आहे. प्रतिभा, बुद्धी, धन, साधन संपत्ती या गोष्टी महत्त्वाच्या असतात, पण चिकाटी त्याहून मोठी असते. वारंवार प्रयत्न करत राहण्याची सवय असली की मार्ग नक्की सापडतो. ज्या माणसाने हार मानली नाही त्याला हरवणे कठीण असते. पाऊल रोज टाका, हळूहळू अंतर कमी होत जाते. नंबर 17, कृतज्ञता आणि समाधान जोपासा. यशाच्या मागे धावताना आयुष्यातील चांगल्या गोष्टी विसरू नका. कुटुंब, मित्र, आरोग्य, संधी या सर्वांसाठी कृतज्ञ राहा. कृतज्ञत मन सकारात्मक राहते. सकारात्मक मनातच मोठे स्वप्न वाढते. समाधान म्हणजे थांबणे नाही, समाधान म्हणजे प्रवासाचा आनंद घेणे. नंबर 18, सवयींची ताकद ओळखा. मोठे यश अचानक मिळत नाही, ते रोजच्या सवयीमधून घडते. सकाळी लवकर उठणे, दिवसाचे नियोजन करणे, ठरवलेले काम पूर्ण करणे, वेळ वाया न घालवणे या लहान सवयी पुढे मोठ्या फरक घडवतात. सुरुवातीला सवयी जड वाटतात, पण काही दिवस सातत्य ठेवल्यावर त्या स्वभाव बनतात. चांगल्या सवयी म्हणजे आयुष्याची पायाभरणी. नंबर 19, लक्ष केंद्रित ठेवा. आजच्या काळात मन विचलित होण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. एका कामात लक्ष घालायचे आणि मध्येच दुसऱ्या कामाकडे वळायचे, यामुळे ऊर्जा विखुरते. एकाच वेळी अनेक गोष्टी करण्यापेक्षा एक काम पूर्ण ताकदीने करा. लक्ष केंद्रित असेल तर कमी वेळेत जास्त परिणाम दिसतो. मन भटकते की स्वतःला परत ध्येयाची आठवण करून द्या. नंबर 20, संयमाने मोठे चित्र पहा. लहान अडचणींमध्ये अडकून मोठे ध्येय विसरू नका. कधी कधी एखादा दिवस खराब जातो, एखादा प्रयत्न अपयशी ठरतो, पण त्याचा अर्थ संपूर्ण प्रवास अपयशी झाला असा होत नाही. मोठ्या चित्राकडे पहा. काही दिवस कठीण असतील, पण काही वर्षानुवर्ष सातत्यपूर्णमयत आयुष्य बदलू शकते. नंबर 21, स्वअनुशासन हीच खरी स्वातंत्र्याची किल्ली आहे. लोकांना वाटते स्वातंत्र्य म्हणजे मनाला येईल तसे वागणे, पण खरे स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या ध्येयासाठी स्वतःवर नियंत्रण ठेवणे. मन सांगेल आराम कर, थांब, नंतर करू, पण ध्येय आठवले की पुन्हा उभे राहणे म्हणजे स्वअनुशासन. जे स्वतःला जिंकतात तेच जग जिंकतात. नंबर 22, इतरांकडून शिकण्याची तयारी ठेवा. जगात प्रत्येक माणसाकडे काही ना काही शिकण्यासारखे असते. अनुभव, चुका, यश, अपयश सगळ्यांकडून शिकता येते. मोठ्या लोकांचे जीवन अभ्यासा. त्यांनी कसे संघर्ष केले, कसे उभे राहिले, कसे सातत्य ठेवले हे समजून घ्या. दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकले की वेळ वाचतो आणि दिशा मिळते. नंबर 23, भावनांवर नियंत्रण ठेवा. राग, मत्सर, निराशा, भीती या भावना निर्णय चुकवतात. भावना येणे स्वाभाविक आहे, पण त्यावर कृती करणे आवश्यक नाही. शांत व्हा, विचार करा, मग निर्णय घ्या. भावनांवर नियंत्रण म्हणजे मनाची ताकद. ज्यांचे मन स्थिर आहे त्यांचे पाऊल ठाम असते. नंबर 24, प्रामाणिकपणा कधी सोडू नका. शॉर्ट मार्ग कधी सोपा वाटतो, पण तो टिकत नाही. प्रामाणिक परिश्रम आणि सत्यनिष्ठा यामुळे मिळालेले यश स्थिर असते. विश्वास ही सर्वात मोठी संपत्ती आहे. एकदा विश्वास तुटला की पुन्हा मिळवणे कठीण असते. त्यामुळे कामात आणि व्यवहारात प्रामाणिक राहा. नंबर 25, संकटांना संधीमध्ये बदला. जीवनात संकटे येणारच, पण प्रत्येक संकटात काहीतरी शिकण्यासारखे आणि सुधारण्यासारखे असते. अडचण आली की स्वतःला विचारा, यातून मी काय शिकू शकतो. संकटात शांत राहणारा माणूस पुढे मजबूत होतो. वादळानंतर झाडे अधिक घट्ट उभी राहतात. नंबर 26, सातत्याने आत्मपरीक्षण करा. आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा स्वतःशी प्रामाणिक संवाद करा. काय साध्य केले, काय चुकले, पुढे काय सुधारता येईल. आत्मपरीक्षणामुळे दिशा स्पष्ट राहते. स्वतःच्या चुका ओळखणारा माणूस वेगाने वाढतो. नंबर 27, इतरांना उभे करा, स्वतः उंच व्हा. यश फक्त स्वतःपुरते मर्यादित ठेवू नका. इतरांना मदत करा, मार्गदर्शन करा, प्रोत्साहन द्या. जेव्हा तुम्ही इतरांना उचलता तेव्हा तुमचे व्यक्तिमत्व मोठे होते. सहकार्याची भावना आयुष्य समृद्ध करते. नंबर 28, स्वतःवर विश्वास ठेवण्याची सवय लावा. जग तुमच्यावर विश्वास ठेवण्याआधी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. अनेक वेळा लोक तुमची क्षमता ओळखत नाहीत, पण लेखतात. शंका घेताना पण
तुम्ही जर आतून ठाम असाल तर बाहेरचा आवाज कमी होतो. मी करू शकतो हा विचार मनात सतत जिवंत ठेवा. आत्मविश्वास म्हणजे गर्व नाही, तो स्वतःच्या शक्तीची जाणीव आहे. नंबर 29, सुरुवात लहान करा पण स्वप्न मोठे ठेवा. मोठे स्वप्न पाहताना घाबरू नका, पण त्याची सुरुवात लहान पावलांनी करा. पहिल्या दिवशीच मोठी उडी मारायची गरज नसते. रोज एक पाऊल पुढे टाका. छोट्या कृतींची साखळीच मोठ्या यशाकडे घेऊन जाते. सातत्याने वाढणारी प्रगती शेवटी मोठा फरक निर्माण करते. नंबर 30, आळसावर विजय मिळवा. आळस हा यशाचा सर्वात मोठा शत्रू आहे. थोड्या वेळाने करतो, आज नको उद्या करू, हे विचार आयुष्य मागे खेचतात. आळस येणे स्वाभाविक आहे, पण त्यावर कृतीने मात करावी लागते. मन नाही तरी काम करा. सुरुवात केली की गती आपोआप येते. कृतीच आळसाला हरवते. नंबर 31, निर्णय घेतल्यानंतर मागे वळू नका. अनेक जण निर्णय घेतात पण अर्ध्या वाटेत शंका घेऊन लागतात. प्रत्येक वेळी दिशा बदलण्याने प्रगती मंदावते. योग्य विचार करून निर्णय घ्या आणि त्यावर ठाम राहा. मार्गात अडथळे आले तरी दिशा बदलू नका, चिकाटी ठेवा. नंबर 32, संकटात शांत राहण्याचा सराव करा. कठीण प्रसंगात मन गोंधळते, पण ज्या क्षणी तुम्ही शांत राहता त्या क्षणी तुम्ही परिस्थितीवर नियंत्रण मिळवता. घाईघाईने घेतलेले निर्णय नुकसान करतात. काही क्षण थांबा, श्वास घ्या, विचार करा आणि मग कृती करा. शांतता ही ताकद आहे. नंबर 33, लोकांचे मत आहे का, आपण स्वतःची ओळख जपा. सल्ला घेणे चांगले आहे, पण प्रत्येकाचे मत मान्य करणे आवश्यक नाही. तुमचे ध्येय, तुमची परिस्थिती, तुमचा मार्ग वेगळा असतो. इतरांचे अनुभव उपयोगी ठरू शकतात, पण अंतिम निर्णय तुमचाच असावा. स्वतःची ओळख हरवू नका. नंबर 34, वेळोवेळी विश्रांती घ्या, पण हार मानू नका. सतत काम करत राहणे ही थकवा आणते. शरीर आणि मनाला थोडी विश्रांती द्या, पण विश्रांती आणि हार मानणे यात फरक आहे. थोडे थांबा, ऊर्जा गोळा करा आणि पुन्हा नव्याने जोमाने सुरुवात करा. थांबणे म्हणजे पराभव नाही, तो पुढच्या टप्प्याची तयारी आहे. नंबर 35, ध्येय नजरेसमोर ठेवा. दररोज स्वतःला विचारा, मी जे करत आहे ते माझ्या ध्येयाच्या दिशेने आहे का. जर उत्तर नाही असेल तर दिशा बदला. लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी कमी करा. ध्येय डोळ्यासमोर असेल तर मार्ग सापडतो. नंबर 36, अपयशाची भीती काढून टाका. अनेक लोक सुरुवातच करत नाहीत कारण त्यांना अपयशाची भीती असते, पण अपयश न अनुभवता यशाची किंमत कळत नाही. एकदा पडल्यावर उठणे शिकले की भीती कमी होते. जो माणूस पडल्यास घाबरत नाही तोच धावू शकतो. नंबर 37, स्वतःला सतत प्रेरित ठेवा. प्रेरणा बाहेरून थोड्या वेळेसाठी मिळते, पण कायमची प्रेरणा यातून येते. स्वतःच्या प्रगतीकडे आधी केलेल्या मेहनतीची आठवण ठेवा. जेव्हा मन खचते तेव्हा स्वतःलाच आठवा की तुम्ही का सुरुवात केली होती, कारण जिवंत ठेवले की ऊर्जा टिकते. नंबर 38, प्रगती मोजा आणि सुधारणा करा. तुम्ही कुठे आहात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. वेळोवेळी तपास करा की प्रगती झाली, कुठे कमी पडत आहोत. यामुळे दिशा स्पष्ट राहते. सुधारणा करण्याची तयारी ठेवा. स्थिर राहणे म्हणजे मागे जाणे. यामुळे 39, कृतज्ञता आणि नम्रता टिकवा. यश मिळाले की गर्व येऊ देऊ नका. प्रत्येक टप्प्यावर कृतज्ञ राहा. कुटुंब, मित्र, सहकारी, परिस्थिती या सगळ्यांनी तुमचा प्रवास घडवलेला असतो. नम्र राहिलात तर लोक तुमच्यासोबत राहतात. नंबर 40, शेवटपर्यंत प्रयत्न करा. सर्वात महत्त्वाचा मंत्र, शेवटपर्यंत प्रयत्न करा. अनेक वेळा यश अगदी जवळ असते पण लोक थकून थांबतात. शेवटचे पाऊलच अनेकदा सर्वात कठीण असते, पण ते टाकले की चित्र बदलते. नंबर 41, स्वतःशी प्रामाणिक राहा. जगाला फसवणे कदाचित शक्य असेल, पण स्वतःला फसवणे अशक्य आहे. तुम्ही किती मेहनत करता, किती वेळ वाया घालवता, कुठे चुकता हे तुम्हाला आतून ठाऊक असते. स्वतःशी खोटे बोलू नका. जिथे कमी पडता ते मान्य करा. प्रामाणिक आत्मस्वीकार हा सुधारण्याचा पहिला टप्पा असतो. नंबर 42, रोज थोडी अस्वस्थता स्वीकारा. जिथे आराम आहे तिथे वाढ नसते. रोज थोडे कठीण काम करा. ज्या गोष्टीची भीती वाटते ती थोडी थोडी करून पहा. अवस्थेतूनच प्रगती घडते. स्नायू जसे ताण दिल्यावर मजबूत होतात तसेच मनही आव्हानामुळे बळकट होते. नंबर 43, स्पष्ट प्राधान्यक्रम ठरवा. सर्व कामे महत्त्वाची नसतात. काही कामे अत्यावश्यक असतात, काही थांबवू शकतात. महत्त्वाच्या कामावर आधी लक्ष द्या. किरकोळ गोष्टींमध्ये अडकून मुख्य ध्येय मागे पडू देऊ नका. दिवसाची सुरुवात सर्वात महत्त्वाच्या कामाने करा. नंबर 44, संवाद कौशल्य सुधारत राहा. यश केवळ एकट्याने मिळत नाही. लोकांशी नीट बोलणे, विचार स्पष्ट मांडणे, इतरांचे ऐकणे या गोष्टी प्रगतीसाठी आवश्यक आहेत. आदराने बोलल्याने विश्वास वाढतो. चांगला संवाद नातेसंबंध मजबूत करतो आणि संधी निर्माण करतो. नंबर 45, मनातील नकारात्मक आवाज ओळखा. अनेक वेळा बाहेरचे लोक नाही तर आपलेच मन आपल्याला थांबवते. हे जमणार नाही, मी योग्य नाही, लोक हसतील असे विचार मनात येतात. हा आतला आवाज ओळखा आणि त्याला आव्हान द्या. सकारात्मक विचार जाणीवपूर्वक वाढवा. नंबर
46 दीर्घकालीन दृष्टी ठेवा. आज केलेली मेहनत उद्या परिणाम देईलच अशी नाही. काही गोष्टींना वेळ लागतो. झाड लावल्यावरच लगेच फळ मिळत नाही. संयम ठेवा आणि दीर्घकालीन विचार करा. तात्पुरत्या अडचणींमुळे दीर्घकालीन ध्येय सोडू नका. नंबर 47 साधेपणा स्वीकारा. अतिरिक्त गुंतागुंत प्रगती मंदावते. जीवन आणि काम दोन्हीमध्ये साधेपणा ठेवा. स्पष्ट विचार, साधी योजना, ठाम कृती यामुळे परिणाम जलद दिसतो. अनावश्यक गोष्टी कमी करा. नंबर 48 सातत्य हे प्रतिभेपेक्षा मोठे आहे. काही लोक खूप बुद्धिमान असतात पण सातत्य नसल्यामुळे मागे पडतात, तर काही लोक साधारण असतात पण रोज प्रयत्न करतात पण पुढे जातात. रोजचे छोटे प्रयत्न दीर्घकाळात मोठा फरक करतात. नंबर 49 स्वतःला वेळ द्या. प्रत्येकाला वाढवायला वेळ लागतो. इतरांच्या वेगाशी तुलना करू नका. स्वतःच्या गतीने पण थांबता कामा नये. प्रगती धीमी असली तरी ती होत आहे यावर विश्वास ठेवा. नंबर 50 मूल्यावर ठाम राहा. कठीण प्रसंगी माणूस तडजोड करतो पण तुमची मूल्य तत्वे प्रामाणिकपणा जर टिकवला तर यश टिकाऊ असते. तात्पुरता फायद्यासाठी स्वभाव बदलू नका. दीर्घकाळात स्वच्छ प्रतिमा सर्वात मोठी ताकद असते. नंबर 51 कृतज्ञतेने दिवस संपवा. रोज रात्री झोपण्यापूर्वी विचार करा, आज काय शिकलो, कोणत्या गोष्टींबद्दल आभारी आहे. कृतज्ञता मन शांत करते. शांत मन पुढच्या दिवसासाठी तयार होते. नंबर 52 शेवटचा प्रयत्न सर्वात महत्त्वाचा असतो. अनेक वेळा लोक अगदी यशाच्या उंबरठ्यावर असताना थांबतात. थोडा अजून प्रयत्न करा. शेवटचा धक्का अनेकदाही दरवाजा उघडतो. थकवा आला तरी ध्येय आठवा. शेवटी एक गाभ्याचा विचार करा. यश ही मंजिल आहे, तो स्वभाव आहे. ज्या दिवशी तुम्ही हार मानत नाही त्या दिवशी तुम्ही जिंकत आहात. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला सुधारता त्या दिवशी तुम्ही पुढे जात आहात. तुमच्या मनात जर जिद्द जिवंत असेल, प्रयत्न सतत चालू असतील, विचार सकारात्मक असतील आणि ध्येय स्पष्ट असेल तर तीही शक्ती तुम्हाला थांबवू शकत नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.